नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. लास्ट लेक्चर मध्ये आपण प्रिफिक्सेस बद्दल माहिती घेतली होती. तर आज आपल्याला पाहायचं आहे, मी सांगितलं होतं की आपल्याला IUPAC रूल्स बघायचे आहेत. तर त्याच्यामध्ये आज पहिला आपण रूल बघणार आहे, त्याचा आहे लॉंगेस्ट चेन रूल. म्हणजेच पॅरेंट चेन रूल जो असतो, किंवा मग आपण पॅरेंट चेन कशी सिलेक्ट करणार आहोत याला आपण काय करत असतो, पॅरेंट रूल म्हणजेच लॉंगेस्ट चेन रूल म्हणून आपण त्याला ओळखतो. ते आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, बघा rules for IUPAC nomenclature. ठीक आहे, IUPAC नाव करायचं आपल्याला, द्यायचं आहे एखाद्या कंपाऊंडला, तर त्याच्यासाठी काहीतरी रूल्स आहेत. त्याच्यामध्ये आपला पहिला जो रूल असणार आहे तो असणार आहे लॉंगेस्ट चेन रूल. काय असणार आहे? लॉंगेस्ट चेन रूल. आता हा रूल काय सांगतो बघा, तुमच्याकडे एक कार्बनचा कंपाऊंड आहे, तुमच्याकडे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, जास्तीत जास्त कार्बन असतील. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक मी चेन लिहितो बघा, आपण लिहून घेऊया पहिले. बघा, इन द गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड, इन द गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड द कार्बन चेन containing maximum number of carbon atoms is considered as parent chain. काय म्हणून कन्सिडर केलं जाते? पॅरेंट चेन किंवा मेन चेन पण म्हणतो आपण त्याला, पॅरेंट चेन. ठीक आहे, बघा, तर एखादं तुमच्याकडे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे बघा CH3, तुमच्याकडे हा ऑर्गॅनिक कंपाऊंड दिलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, त्याच्यातली चेन ढूंढायची. काय करायचं? चेन शोधायची आहे. बघा, तर आपण आता चेन कोणती असू शकते, आता सगळ्या चेनच आहेत. ठीक आहे, पण ज्या चेन मध्ये तुम्ही आता इथून जर ह्याला जर असं सिलेक्ट करत असाल, ही जर तुम्ही अशी बघत असाल ह्या चेनला, ठीक आहे, अशा पद्धतीनं, तर याच्यामध्ये टोटल कार्बन किती आहेत सगळ्यात पहिले बघायचे. बघा, तर ही एक चेन आहे आपल्याकडे. दुसरी कोणती चेन होईल बघा, ही एक स्ट्रेट चेन वाली चेन होईल. ठीक आहे, मी जे ग्रीन पिन दाखवलेली ती एक होऊ शकते. आणखी काय होऊ शकते आपल्याकडं? ही पण चेन होऊ शकते. बघा, आता हे जे आहे तर हे इथून इथं पण होऊ शकते, एवढी चेन पण होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे कशाही पद्धतीची काय होऊ शकते, आपल्याकडे चेन होऊ शकते. पण महत्वाचं काय आहे, तुम्ही चेन सिलेक्ट करा, पण त्या चेन मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असले पाहिजेत बाकीच्या चेन पेक्षा. ठीक आहे, काय असलं पाहिजे? मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असले पाहिजे. ठीक आहे, बघा मी सांगतो कसं करायचं. आता तुम्ही नंबर काउंट करायचे, कार्बनला काय करायचं, आपल्या काउंट करायचं आहे. बघा कसं, मी काय करतो, इथून काउंट करतो. ही पहिले एक स्ट्रेट चेन बघू आपण, 1 2 3 4 5 6 7 8, याच्यात 8 कार्बन आहेत. ठीक आहे, तर या स्ट्रेट चेन मध्ये किती येतं? 8 आहेत. बघा, तर ह्यामध्ये आले आपले 8. त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा, म्हणजे जेव्हा आपण असं आलोय ह्याच्यामध्ये कसं आहे, पण असं आल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यात किती भेटले? 9 भेटले. आता आणखी एक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9, याच्यामध्ये पण 9 भेटत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 1 2 3 4 5 6 7 8, काय आहे ते? 8च आहेत. म्हणजे आपली जी चेन होईल ती कोणती असणार आहे? 9 कार्बन वाली आपली काय असेल? कार्बन चेन असेल. आता सर याच्यामध्ये 2 ठिकाणी 9 कार्बन्स येत आहेत. ठीक आहे, आता आपण जी सिलेक्ट केलेली आहे ती बघा, 1 2 3 4 5 6 7, सॉरी 1 2 3 4 5 6 7 8, ही वाली 8 वाले 1 2 3 4 5 6 7 8 9 8 9, हे आहे. इथून आपण येत आहोत, एक तर इथं जा किंवा इथं जा, दोन्हीकडे काय आहे? सेम आहे.
अशा ठिकाणी आपला जो रूल असेल तो समोर एक रूल येतो. जेव्हा सेम नंबर ऑफ कार्बन असतील, तुमच्याकडे 2 पॅरेंट चेन तयार व्हायला तर सेम नंबर ऑफ कार्बनच्या, ठीक आहे. तर ज्या चेनवर मॅक्झिमम नंबर ऑफ तुमचे सबस्टिट्युएंट असतील ती तुमची काय असेल, एक पॅरेंट चेन असेल. ठीक आहे, सध्या तरी काय आपली बघा ही आपली असेल पॅरेंट चेन. सध्या त्याला ही कन्सिडर करूया, ही काय असेल आपली पॅरेंट चेन असेल. ठीक आहे, तर पॅरेंट चेन लक्षात आली तुम्हाला कशी सिलेक्ट करायची, ज्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्स असतील ती आपण काय असेल, पॅरेंट चेन असेल. ठीक आहे, नेक्स्ट मध्ये बघा इफ, इथे एक रूल आहे, इफ 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 more than one parent chain with same number of carbon atoms are present, then the parent chain with maximum number of substituents is considered as parent chain. म्हणजे ज्याच्यावर जास्त नंबर ऑफ सबस्टिट्युएंट असतील त्याला आपण काय म्हणत असतो, पॅरेंट चेन म्हणतो. तर एक्झाम्पल बघा, आता बघा आपल्याकडे काय आता एक कार्बन कंपाऊंड घेतलाय आपण. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा नंबरिंग करू आपण पहिले 1 2 3, आपण डायरेक्ट पॅरेंट चेन सिलेक्ट करतो, सॉरी नंबरिंग नाही द्यायचं. त्यात 1 2 3 4 5 6 7 8, 8 कार्बन वाली एक स्ट्रेट चेन पण होत आहे. दुसरी काय होतं बघा 1 2 3 4 5 6 7 8, 8 कार्बन वाली सेम दुसरी पण एक चेन होत आहे. पण तर याच्यावर जर बघितलं तुम्ही तर हा एक सबस्टिट्युएंट आहे, आणि हा एक सबस्टिट्युएंट, टोटल सबस्टिट्युएंट किती आहेत, 3 आहेत. अशा स्ट्रेट चेन मध्ये बघितलं तर. ठीक आहे, आता आपण काय करूया बघा, याला एक चेक करूया, 1 2 3 4 5 6 7 8, याच्यामध्ये बघा 1 2 हा 3 हा 4, टोटल सबस्टिट्युएंट किती आहेत, 4 आहेत. म्हणजे आपली जी पॅरेंट चेन होईल ती काय होणार आहे, या पद्धतीने होईल. मी त्याला काय करतो, मार्क करतो, आपली पॅरेंट चेन कोणती होईल, ही होईल. काय आपली पॅरेंट चेन म्हणजे एकापेक्षा जास्त जर तुमच्याकडे सेम नंबर ऑफ चेन आल्या म्हणजे त्याला आपण पॅरेंट चेन कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, तर त्यावेळेस काय बघणार तुम्ही, ज्याच्याकडे जास्त नंबर ऑफ सबस्टिट्युएंट असतील त्याला आपण काय करणार, पॅरेंट चेन कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, तर हे झालं आपला पहिला रूल, लॉंगेस्ट चेन रूल. आपल्याला पॅरेंट चेन कन्सिडर करायचा जो रूल आहे त्याला आपण म्हणतो लॉंगेस्ट चेन रूल. ठीक आहे, तर याच्यानंतरचा जो रूल आहे नंबरिंग ऑफ पॅरेंट चेन काय आहे, आपण आता जी पॅरेंट चेन सिलेक्ट केलेली आहे तिला नंबरिंग कशी देणार आहोत. ठीक आहे, ते आपण काय करणार नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.